अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीचा लाभ मिळेल असा महायुतीचा सुरुवातीचा अंदाज होता। मात्र प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत हा अंदाज पूर्णपणे फोल ठरलाय। त्यामुळेच आता या पोटनिवडणुकीत विजयासाठी साथ देण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांना दिला। पाहुयात याबाबतचा विशेष रिपोर्ट। सुनेत्रा पवारांचा मोठा भाऊ देवा भाऊ, मोठा भाऊ म्हणून पाठीशी राहील। फडणवीसांचा सुनेत्रा पवारांना शब्द। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं चांगलंच ट्युनिंग जमलं होतं। फडणवीस आणि अजित पवारांची केमिस्ट्री अनेकदा चर्चेचा विषय व्हायची। अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही भावा बहिणीचं नातं बनलंय। त्याचीच प्रचिती बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आली आहे। सुरुवातीला बिनविरोध होईल अशी वाटणारी बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता रंजक वळणावर पोहोचली आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळेल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल असा महायुतीचा अंदाज होता। मात्र हा अंदाज सपशेल फोल ठरला असून बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात थोडके नव्हे तर 55 उमेदवार उतरलेत। एवढंच नाही तर काँग्रेसनेही आकाश मोरे यांच्या रूपानं धनगर उमेदवार रिंगणात उतरवून जातीय कार्ड खेळलंय। राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी ही पोटनिवडणूक अपेक्षेइतकी सोपी राहिलेली नाहीये। याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्या सोबत पार्थ पवार, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ उपस्थित होते। या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांना एक महत्त्वाचा शब्द दिलाय। बारामतीच्या पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत करेल असा शब्द फडणवीस यांनी सुनेत्रा पवारांना दिलाय। माझ्या माहितीप्रमाणे आता उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जेव्हा प्रचार वगैरे असेल त्यांनी त्याप्रमाणे बारामतीच्या निवडणुकीच्या संदर्भात भेट घेतली असेल। त्यात वावगं नाही आहे। मला वाटतं की निवडणुकीच्या माध्यमातून काय काय रणनीती असेल त्याच्यावर ते चर्चा करत असतील। ज्या पद्धतीने अजितदादा पवार अपघाती गेले आणि सुनेत्रा वहिनी स्वतः उभ्या राहतात, त्यामुळे या ठिकाणी एका अशा पद्धतीनं महिलेच्या मागे आपण उभा राहावं ही संस्कृती आहे। मोठा भाऊ कसा आहे, मोठ्या भावांचं काय वर्तन आहे, मोठा भाऊ साताऱ्यामध्ये कसा वागला, मोठा भाऊ हा अपघाताची चौकशी का होऊ देत नाही, या देखील बाबीचा प्रश्न हा कोणीतरी त्यांना विचारला पाहिजे। काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं बारामतीची पोटनिवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। 9 एप्रिलला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे काँग्रेस अर्ज मागे घेणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीत मोठा भाऊ म्हणून पाठीशी राहण्याचं वचन सुनेत्रा पवारांना दिलं। त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही पोटनिवडणूक आता अत्यंत चुरशीच्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।